का तू? तुम्ही चांगलं पुढे जावा. पार्किंग कुठे आहे? कुठे इकडं नदी पण इकडे दत्त मंदिर. काय तू झोपत काम करतोय का काय समजत तुम्हाला माहिती आहे मला कुठं माहिती आहे? तुम्ही म्हटलं पार्किंग माहिती आहे मला. तिथं कमानी बघताय बघते कमाई बघित निघालो नका आम्ही. होय. रामराम मंडळी, कसा आहेसा? तर आता आम्ही निघालो नरसोबाच्या वाडीला. तर बघूया आपला आजचा प्रवास कसा होतोय. तुम्ही आमच्याबरोबर शेवटपर्यंत राहा, बघूया. ही बघा, तर ही आपली गाडी आहे ओरा. ह्या गाडीनं आज आपण प्रवास करणार आहे नरसोबाच्या वाडीपर्यंत. चला, आपल्या प्रवासाला सुरुवात झाली. चला, आता गणपतीच्या घोषणेनं आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आता आम्ही आमच्या गावात आहे. आता बघूया प्रवास आमचा कसा होतोय. कोल्हापूर रत्नागिरी हायवेचं काम चालू असल्यामुळे रस्ता लय खराब आहे. त्यामुळे आता आम्हाला हळूहळू जायला लागते. आता आम्ही ऑलमोस्ट आमच्या गावाच्या बाहेर आलोय. गावच्या वेशीवर आमच्या मसवा मंदिराजवळ आलोय. मंदिर बघू मी, मंदिर बघ घासून आलं रस्त्याला. मंदिरामुळे तिचं वाचलंय माहिती आहे काजीचं. होय, नाहीतर पाक घेत असत. मंदिर वाचवायसाठी तर केलंय. हायवेचे काम जोरात चालू असल्यामुळे जागोजागी बायपास घेऊन पुढे जायला लागते. एवढं चढ एवढं चढ तेवढाच तिकडे होणार. आता मग इथं डिवायडर होणार. मध्ये तर आता आम्ही बांबोडीमध्ये आलोय. म्हणजेच आमच्या तालुक्यातलं ऑलमोस्ट शेवटचं गाव आणि शेवटची बाजारपेठ. आता आपण जवळपास पैत्रावाडीच्या आसपास आलोय. पण हायवेचे काम चालू असल्यामुळे धूळ जास्त आहे. त्यामुळे गाडीचं आमचं स्पीड पण खूप कमी आहे. आम्हाला जायला वाटतंय जास्त उशीर लागणार आज. आता आपण बोरपाटे फाट्याजवळ आलोय. इथनं आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि वाटरमार्गे पुढे जायचं आहे. तर आत्ता आपण वाठारमध्ये पोहोचलोय. समोर दिसतोय ते मुंबई बेंगलोर हायवे. आपल्याला त्या हायवेच्या खालून राईट साईडला जायचं आहे.
पुढच्या वेळी होईल की हातकलंगे ते 2 तालुक काढले की मी हं? ते 2 तालुक काढलं की नाही 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 पुढच्या वेळी बदला घ्या आणि हे आलं ना म्हशी महापालिका नाही इचलकरंजी महापालिका शेवटली चल हातकलंगे हे हातकरी तर आता आपण जयसिंगपूरच्या थोडंशी माग आहे. आता आपण पंपावर CNG भरायला थांबलोय. थोड्या वेळात आपण निघू. आता आपण जवळपास नृसिंहवाडीच्या आसपास आहे. नृसिंहवाडी रोडला आहे. इथून नृसिंहवाडी 4 किलोमीटर आहे. तर आपण लवकर नृसिंहवाडीमध्ये आपण देवदर्शनाला पोहोचू. आपण पुढे कुठे निघालो तुम्ही चांगलं पुढे जावा. पार्किंग कुठे आहे? कुठे इकडं नदी पडलं कुठं इकडे दत्त मंदिर काय तू झोपत काम करतोय का काय समजत तुम्हाला नाही. माहिती आहे मला कुठं आम्हाला माहिती कुठं माहिती? तुम्ही म्हटलं पार्किंग माहिती आहे मला. तिथं कमानी बघताय तुम्ही. बघतोय कमाई बघत निघालो का आम्ही. हो एक प्रकाराने ते आईला वाट चुकलो आम्ही. चला आता घ्या मग गाडी परत घ्या. काय करायचं आता? आम्ही काय नाही करीत चला शेवटी आपण नृसिंहवाडीमध्ये पोहोचलो. वाट चुकत का होईना आपण पोहोचलो. लक्ष नाही. इकडून घातली ना एसटी म्हणून तिकडे जायचं ना आपल्याला. स्टँड आलं. नृसिंहवाडी बस स्थानक. मी काय म्हणते माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे तुम्ही सुसाट आम्हाला माहिती आहे. आम्ही कसं आलो इकडं? मी आलोय की पण ही थोडी येत नाही इकडे कुठे आतमध्ये वापस इकडे असं म्हटलं ना. इथनं वेळ जाऊन दिवस अच्छा हे पार्किंग होय. खाली का वर आहे कोण आम्हाला प्रवेश बंद आहे. खालीच असं खाली द्या पुढं हा वर पत्र आहे बिल्डिंग आहे त्या गाडीला ह्यो बघा ह्यो आहे कृष्णा पंचगंगा संगम आणि इकडं मंदिर. आता आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये आहे. इथे कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे आता बंद करतो. दर्शन घेऊन परत चालू करतो. चला आपलं दर्शन तर झालं. आता जरा नदीमध्ये जाऊन पाय धुवून येऊया मस्त. अगरबत्ती धूप. तर ही आपली नदी आहे कृष्णा आणि पंचगंगा संगम. ही बघा ही समोर दिसते ती कृष्णा आणि या साईडला ही आहे ती पंचगंगा नदी. याच्या दोघांचा संगम झालाय. चला आता आमचं दर्शन पूर्ण झालं. आता आपण निघालो पुन्हा परतीच्या प्रवासाला. तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे हा आमचा प्रवास कसा वाटला ते आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक पण करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.